बातमी सविस्तर पाहणार आहोत। छत्रपती संभाजीनगरमधील तोतया आयएस प्रकरणी खोटे आरोप झाल्याची कल्पना भागवत यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। आष्टीकरांकडून देखील पैसे घेतले नसल्याचं कल्पना भागवत यांचं स्पष्टीकरण आहे। 19 कोटींचा चेक मला हातात मिळाला नाही, व्हॉट्सअपवरती देण्यात आला असंही कल्पना भागवत म्हणतात। तोतया आयएस कल्पना भागवतला बेस्ट आयएस सर्टिफिकेट देण्यात आलं होतं आणि आता याच प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत। द्यायला मी काही एवढी मोठी आसामी नाही आहे की मी पद्मश्री मिळवून देईल। मी फक्त एक छोटीशी मला जे काही सुचलेलं आहे तेवढं, पण मी खोटं काम काही केलेलं नाही आहे एवढं मला माहिती आहे। बरं, ते तुम्ही तुमच्याकडे चेक 19 कोटीचा कोणाचा आहे? तो 19 कोटीचा चेक तो काही मला बाय हँड मिळालेला नाही आहे, तो व्हॉट्सअपवरून त्याची प्रिंटआउट घेण्यात आलेली आहे। बरं, ते आष्टीकराकडून किती पैसे घेतले? खासदाराकडून तुम्ही घेतले नाही, त्यांनी मला मदत केली आहे, ते माझे दादा आहेत। बातमी आता गोंदियातून आहे। स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम ठेवण्याआधीच सील तोडण्यात आल्यानं मोठा गोंधळ झालेला आहे। गोंदियाच्या सालकेसा नगरपंचायतमध्ये हा गोंधळ झालाय। स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम ठेवण्याआधीच सील तोडल्याचा उमेदवार आणि नागरिकांचा आरोप आहे। पारदर्शी काम हुआ, लेकिन ये यहाँ आने के बाद में अगर उस सील को खोला जाता है तो ये हमारी नजर में पारदर्शी नहीं है। ये बिल्कुल एक स्पष्ट किसी के आगे से झोल झपाटा हो रहा है। मेरा आरोप है, सबका आरोप है, मेरा तो यही कहना है। आमच्या माहितीप्रमाणे सर्व ईव्हीएम मशीन्सला असे सील्स ब्रेक करण्यात आलेले आहे। जर असे असल्यास तर स्ट्रॉंग रूम्सचे जे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि या भागाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज आहे आणि जे सर्व कर्मचारी होते जे पोलिंगमध्ये समाविष्ट होते ते सर्वांना याते बोलविण्यात आवे आणि त्यांचे पण सुद्धा जे बोलण्यात यांनी याच्यावर लक्ष ठेवावे। जो आज कल की घटना घटी कि इन्होंने 17 मशीनों को सील तोड़ के हम मशीन बटन चेक कर रहे करके बोल रहे हैं। ऐसा होता नहीं कि मशीन वही बंद हो जाती है का जहाँ मतदान केंद्र रहता है उसी में होता है। फिर यानी ये मेरा तो आरोप है इनके ऊपर, ये भारतीय जनता पार्टी के दबाव में काम कर रहे हैं। ये जो सारी प्रक्रिया सारी एकदम लोकतंत्र का गला घोटने वाली है। यदि ये चीज हुई है तो संबंधित अधिकारियों पे, कर्मचारियों पे तुरंत शासन ने निलंबन की कार्रवाई करना चाहिए और यदि ऐसा हुआ है, छेड़छाड़ किसी प्रकार की हुई है, तो इलेक्शन को रद्द करके फिर से मतदान लोगों का लेना चाहिए। तर ठाकरे गट आणि मनसे नेते राज्य निवडणूक आयोगाच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मतदार नोंदणीची मुदत संपली आहे आणि त्यानंतर देखील मुंबईमध्ये वाढीव मतदार कसे, असा सवाल ठाकरे सेनेकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। 32 ते 33 हजार वाढीव मतदार असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप आहे। वाढीव मतदारांवरती राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची देखील माहिती समोर येते आहे। तर तिकडे गेवरा येथील दगडफेक प्रकरणी सुमोटो अंतर्गत 50 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालाय। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गीता पवार यांच्या पतीवरही गुन्हा दाखल झालेला आहे। तर बीडच्या गेवराईमध्ये नगर परिषद निवडणुकीदरम्यान दगडफेक झाली आणि दगडफेक दरम्यान गाड्यांची तोडफोड आणि मारहाण देखील झालेली आहे। माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या स्वीय सहाय्यकाला मारहाण झाली आहे। लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांची माहिती आहे। काही संबंध नव्हता। मी माझ्या दैनंदिन कामकाजात आमच्या कार्यालयात होतो। कार्यालयात असताना अचानक हे बाळराजे पवार एकदम फुल स्पीडमध्ये ते गाडी घेऊन आले आणि आमच्या कार्यालयाच्या समोरची जी गाडी होती त्याच्यावर त्यांची गाडी आदळली। त्याचा जो आवाज झाला म्हणून मी बाहेर आलो पाहायला, तोपर्यंत ते गाडीतून उतरले आणि त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित साहेबांच्या नावानं शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि त्याला बघतो, त्याचा खात्मा करायचा आहे। एकंदरीत त्यांचा जो सगळा रुद्रावतार होता तो संपूर्णपणे अमरसिंह पंडितांना संपवण्याच्याच बेतानं, त्यांचा खून करण्याच्या इराद्यानं ही मंडळी सगळी तिथं पोहोचली होती। आणि मी त्यांना हात जोडून विनंती केली, एकतर ते हित नाहीत आणि तुम्ही असं घरी कोणाच्या येऊन असं करणं चुकीचं आहे। तर त्यांनी ते तो नाही तर तू आहेस असं समजून मला मारायला सुरुवात केली। त्यांनी सुरुवात केली, त्याच्या सोबतचे सगळेजण होते, त्यांनी अक्षरशः मला खाली पाडून बेदम मारहाण तिथं केली। आमचा तिथं ड्रायव्हर होता, त्यानं धरायचा प्रयत्न केला म्हणून मी बचावलो कसा बसा त्याच्यातून, नाहीतर माझा काल त्यांनी तिथं माझा जीव गेला असता अशी परिस्थिती होती एकंदरीत।
कोण कोण बाळाराजे पवारांसोबत इतर कोण तुमच्या ओळखीचे होते आणि कशाने ही मारहाण तुम्हाला केली गेली? मला त्यांनी बेल्ट आणि काठ्या यांनी मला मारहाण केली. त्यांच्या हातात हत्यारं होते आणि हे त्याच्यापैकी जे लोक होते हे बऱ्यापैकी अनोळखी लोक होते. एकटे बाळाराजे पवार मी त्यांना ओळखतो, त्यांच्या सोबतचे काही लोक जे आहेत त्यांनाही ओळखतो, परंतु ओळखीच्या लोकांपेक्षा अनोळखी लोकांनी मला मारहाण केली. आणि तो इन्सिडेंट असा होता की ते 8-10 जण मिळून मला मारत होते. मला खाली पाडलं होतं, वरून लाथानं, बेल्टनं, काठीनं मारत होते ते. ज्यावेळेस आमच्या ड्रायव्हरनं त्यांना धरून बाजूला केलं, त्या संधीतून मी पळून घरात गेलो त्यावेळेस तिथे साहेबांच्या. म्हणजे हे सगळं काही प्री प्लॅनिंग पूर्वनियोजित कट होता असं वाटतंय का? जे अनोळखी लोक होते ते बाहेरून आणून अशा पद्धतीचा काही कट रचला होता असं तुम्हाला संशय आहे? 100% हा कट होता आणि हा कट होता अमरसिंह पंडितांची हत्या करण्याचा. हे जे बाळराजे उर्फ त्रिंबक माधवराव पवार आहेत, ह्यांनी 1997ला आमचे शिवसेना प्रमुख होते त्यावेळेस कैलास बेदरे यांचाही असाच त्यांच्या घरी जाऊन निर्घुण खून केला होता. त्यांच्या खुनामध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.